नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर SBI बँकेने त्यांच्या 50 कोटी ग्राहकांसाठी एक मोठी बातमी दिली आहे, म्हणजे एक अलर्टच दिलेला आहे। ते आपण या कोणता अलर्ट दिलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। तर आपण SBI बँकेने एक अलर्ट असा मेसेज टाकलेला आहे। तर SBI बँकेच्या 50 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे, आता आपण जाणून घेऊया। तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 50 कोटी ग्राहकांसाठी एक अपडेट जारी केलेले आहे। तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी हे अपडेट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे करोडो ग्राहक आहेत। SBI ने वेळोवेळी आपल्या ग्राहकांना इशारे देत असतील की बँकेकडून आलेल्या संदेशाबाबत खातेधारकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे की स्टेट बँकेने माहिती दिली आहे की ग्राहकांना त्यांची खाती बंद करण्याबाबतचे संदेश येत आहेत। तर हा एक बनावट संदेश आहे ज्याची ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये फेक मेसेज येणे सुरू झालेले आहेत। तर ते कशा प्रकारे मेसेज येत आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या। तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांना अलर्ट जारी करण्यात आले आहे। तर त्यांना अशा कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ नका किंवा त्यांनी कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका असे सांगण्यात आले आहे। OTP किंवा खात्याशी संबंधित माहिती शेअर करू नका। ठाकूर यांनी अनेक लोकांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून असे मेसेज पाठवले आहेत असे बँकेकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे। म्हणजेच की तुम्हाला असा मेसेज येत आहे की बँकेकडून तुम्हाला पैसे आलेले आहेत आणि तुम्ही OTP सांगा, तर असं काहीही झालेलं नाही। फसवणुकीच्या संदेशात काय काय लिहिले आहेत स्क्रीनवर पाहू शकताय। तर 2 च्या ठिकाणी बँकेने पाठवलेल्या मेसेजमध्ये प्रिय खातेधारक, तुमचे खाते ब्लॉक करण्यात आले आहे असे लिहिलेले आहे। तर पॅन कार्ड सारखी इतर माहिती अपडेट करण्यासाठी सांगितली जाते आणि त्याच्याशी संबंधित लिंकही पाठवली जाते। तुम्ही जर त्या लिंकवर जाऊन क्लिक केलं तर तुम्ही त्यासाठी स्वतः जबाबदार राहणार आहेत, बँक याची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे। जर तुम्हालाही असे मेसेज आले असतील, सर्वप्रथम तुम्ही रिपोर्ट फिशिंग@sbi.com वर जाऊन तक्रार नोंदवू शकता। यासोबतच तुम्ही सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 वर तक्रार करू शकताय। सायबर क्राईम बेंचच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तक्रार करू शकताय। फसवणूक झाल्यास पैसे परत मिळतील का असा अनेक जणांचा प्रश्न असतो। तर अनेकदा सायबर फ्रॉड लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरतात। तर अशा परिस्थितीत तुमच्या माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्याविरुद्ध तक्रार करावी लागते, जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतील। परंतु अशा प्रकारे येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा आपला OTP कोणालाही शेअर करू नका। तर याच पद्धतीने बँकेने तुम्हाला रिपोर्ट दिला आहे। तर RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेला याबद्दल माहिती द्यायची आहे। यानंतर तुम्ही फसवणूक टाळू शकताय, कारण बँका सायबर फ्रॉडसाठी विमा पॉलिसी घेतात। तुम्ही ही माहिती देता तेव्हा बँका ती माहिती विमा कंपनीला देतात, जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतील। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या SBIच्या बँकेच्या मेसेजबद्दल माहिती भेटेल। धन्यवाद।